हॅलो, नमस्कार. मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनेलवर मी आशा जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या अनुभव कथनाचं नाव आहे कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर. फेरारी की सवारी या पिक्चरचं शूटिंग 7-8 दिवस वरळीला झालं. लग्नाचा माहोल होता आणि हळदीच्या कार्यक्रमाचं शूटिंग झालं. त्याच्यानंतरचं 4 दिवस शूटिंग हे फिल्म सिटीला झालं. ते 4ही दिवस नाईट शूट होतं. राजेश मापुसकर आणि रोहन मापुसकर दोघंही अगदी जीव तोडून काम करत होते. राजेश मापुसकर डिरेक्टर होते आणि रोहन मापुसकर कास्टिंग डिरेक्टर होता. तो राजेश सरांना असिस्टही करत होता. एवढ्या मोठ्या लग्नाचं माहोल सांभाळणं, एवढा मोठा मॉब सांभाळणं, कोणी कुठचं काम केलंय, कोणाच्या कशा पोझिशन्स आहेत, हे सगळं सांभाळणं खूप कठीण होतं. पण ते रोहननी चांगल्या प्रकारे पार पडले. प्रत्येकाचा पोझिशन्स कुठे आहेत, त्याचा सिक्वेन्स काय आहे, कंटिन्युटी काय आहे, हे सगळं सांभाळणं खूपच कठीण होतं. ते त्यांनी अगदी लीलया पार पाडलं. त्याच्यानंतर 4 दिवस शूटिंग झालं. ते फिल्म सिटीला विद्या बालन हिरोईन होती त्यात. 4ही रात्री पूर्ण नाईट शूट झालं आणि सकाळी 7 वाजता ते शूटिंग संपलं. मग आमचं सगळ्यांचं पॅकअप झालं. हे शूटिंग संपलं आणि जवळजवळ 15-20 दिवसांनी रोहन मापुसकरांच्या ऑफिसमधनं मला फोन आला. आपण आशा जोशी का? म्हटलं हो. रोहन सरांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगितलंय. व्हेंटिलेटर पिक्चरमध्ये त्याच्याबद्दल बोलायचं आहे म्हणून तुम्हाला बोलवलंय. त्यांनी ऑफिसचा पत्ता दिला, वेळ सांगितली. मीही गेले ठरल्या वेळेला. ऑफिसमध्ये रोहननी हसतच माझं स्वागत केलं. एवढ्या मोठ्या मॉबमधून आठवणीने त्यांनी मला बोलवलं, याचं मला खरंच खूप कौतुक वाटलं. मावशी, तब्येत बरी आहे ना? आणि सध्या कुठे काम चालू नाही आहे ना? म्हटलं नाही, तब्येत चांगलीच आहे. अहो, मी तुमचा नंबर शोधायला 8 दिवस जंग पछाडलं, तेव्हा एकदा तो नंबर मिळाला आणि तुमच्या स्टुडंटनीच दिला बरं का. मी विचार करत होते कोण स्टुडंट असेल. त्यांनी सांगितलं हे शूटिंग 4-5 दिवस पहिल्यांदा श्रीवर्धनला होईल आणि नंतर मुंबईत आहे. तर तुम्ही कराल ना? नक्की समजू तुमचा? म्हटलं हो रोहन, तुम्ही सगळ्यांनी माझा नंबर सुद्धा शोधायला एवढी मेहनत घेतली, मी तुमची मेहनत नाही फुकट घालवणार. मी करेन काम. शूटिंग सुरू झालं. श्रीवर्धनला झालं पहिलं. गणपतीच्या वेळचा त्यावेळेचं शूटिंग होतं आणि नंतर झालं ते कुर्ल्याच्या कोहिनूर हॉस्पिटलमध्ये. कोहिनूर हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला मला खूपच मराठी सिनेमातली दिग्गज लोक भेटली. मराठीमध्ये काम करायचा अनुभव मिळाला. माझी तेव्हा कामाला नुकतीच सुरुवात झाली होती. पण तेव्हा आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, विजू खोटे, उषा नाडकर्णी, सुकन्या कुलकर्णी या सगळ्यांशी ओळख झाली. आता मुंबईतच होतं म्हणून मी एकदा त्यांना आंब्याची डाळ घेऊन गेले. पण हॉस्पिटलमध्ये बाहेर आम्ही सगळे थांबत होतो लाऊंजमध्ये. तिकडे बाहेरचा खायला अलाउड नाही. मग
उषा नाडकर्णी होत्या आऊ, त्या म्हणाल्या, आण गा डबा इकडे, मी देते सगळ्यांना, मला कोण अडवतंय बघू. त्यांच्या कडक आवाजापुढे माझं काही चाललं नाही. त्यांच्या हातात डबा दिला, सगळ्यांना डाळ खूप आवडली, त्यांनी वाटली आणि सगळ्यांना भेटल्याचा मला एक खूप आनंद झाला. त्यांच्या चांगल्या ओळखी झाल्या आणि शेवटचं परत 4 दिवसाचं शूटिंग, तेही रात्रीचंच होतं. त्यावेळेला शेवटचा क्लायमॅक्स चाललेला होता. माझा सीन शूट झाला होता आणि जरा जायला वेळ होता म्हणून मी तिथेच शूटिंग बघत बसले होते. सगळे मोठाले लोखंडी रॉड्स असलेले मोठे मोठे लाईट, कॅमेरे लोकेशन प्रमाणे इकडनं तिकडे हलवत होते आणि त्याच वेळेला काय झालं, तो एक लाईटचा मोठा रॉड पडला आणि पडला तो नेमका माझ्या डोक्यावर. झालं, रक्त यायला सुरुवात झाली. हॉस्पिटलमध्येच शूटिंग सुरू होतं, मला त्याच हॉस्पिटलला ऍडमिट केलं. मी बेडवर झोपले, उशी रक्ताने भिजली. नर्स आली, तिने ड्रेसिंग केलं, अँटी टिटॅनसचं इंजेक्शन दिलं आणि त्याच वेळेला तिने काही गोळ्या माझ्याबरोबर प्रोडक्शनचा एक माणूस जो आला होता त्याच्याजवळ दिल्या. त्या गोळ्या दिल्यानंतर त्याच्याबरोबर मी हळूहळू बाहेर आले. खूप दुखत होतं. लगेच त्यांनी मला जेवायला सांगितलं. जेवल्यानंतर गोळी दिली. तोपर्यंत रोहन हजर झालाच. काय मावशी, खूप दुखतंय का? म्हटलं हो, अरे आधी दुखत होतं पण आता गोळी घेतल्यानंतर थोडं कमी. हा प्रकाश प्रोडक्शनचा माणूस तुमच्याबरोबर येईल, टॅक्सीने सोडेल तुम्हाला घरी. आणि हो, कितीही उशीर झाला, काहीही प्रॉब्लेम आला तरी मला लगेच फोन करायचा. फोन कसा करू म्हणून वाट नका बघू. ठीक आहे. त्यावेळेला मी तशीच घरी आले आणि सकाळी 10 वाजताच रोहनचा परत फोन आला, मावशी कशी आहे तब्येत? म्हटलं ठीक आहे, आता बरं वाटतंय. ठीक आहे, विश्रांती घ्या, पण काहीही त्रास झाला तरी मला सांगायला विसरू नका. कधीही फोन करा, मी हजर आहे. म्हटलं ठीक आहे. तेव्हा अशा पद्धतीने माझंच रक्त सांडून ते व्हेंटिलेटरचं काम एकदाचं पूर्ण झालं. त्याच्यानंतर परत 15-20 दिवस गेले आणि पुन्हा रोहनचा फोन आला, मावशी तब्येत कशी आहे? म्हटलं छान आहे. काही काम करताय का सध्या? म्हटलं नाही. म्हणाला एका मराठी पिक्चरमध्ये काम करायचंय, स्वप्नील जोशी आहे आणि गणेश आचार्य डिरेक्टर आहे. भिकारी नावाचा सिनेमा आहे. म्हटलं ठीक आहे. त्याही शूटिंगला सुरुवात झाली. त्याचंही थोडे दिवस शूटिंग झालं भिवंडीला आणि नंतर झालं पुण्याला. तिथे 4-8 दिवसांनी त्याचे रोहनचे अधनमधनं फोन यायचे, मावशी काम कसं चाललंय? म्हटलं काम चांगलं चाललंय, पण मला नाव नाही रे आवडलं त्याचं. ठीक आहे हो, नाव नाही ना आवडलं पण तरी काम चांगलं करा. पण अर्थात मला तशी तुमच्याबद्दल खूप खात्री आहेच. म्हणून तेही शूटिंग पार पडलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा फोन आला. तारीख ठरली शूटिंगची, पण आमच्या घरातल्याच काही अडचणींमुळे मी नाही जाऊ शकले शूटिंगला. पण त्याची अडचण होऊ नये म्हणून मी माझ्याकडनं शक्य तेवढ्या लवकर त्याला लगेचच कळवलं. रोहन खूप प्रामाणिक आहे, हार्डवर्किंग आहे आणि हेल्पिंग नेचरचा आहे. कधीही मदत करायची त्याची तयारी असते. रोहन, मला एवढी कामं दिलीस,
म्हणून खूप खूप थँक्यू. पण मी तुझं नंतरचं काम मात्र मी नाही करू शकले. एक्स्ट्रीमली सॉरी. आणि आता थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर यू. परत एकत्र काम करायचंय ना? भेटूच.